तो ऐकलं. आणि हर्षात का बघत होती? खाली भिंतीजवळ उभी होती, इथे हर्षाजवळ. नक्की चाललंय काय तिचं? बाबांचा फोन आहे. ती येत असेल, लवकर चला. काय तुझं इथे? हे माझं घर आहे. कधीही कुठेही जाईन. घर असेल तुझं, इथे राज्य विरोचकाचं आहे. जा जाऊन सांग तुझ्या त्या त्रिनयनीला, असले फालतू खेळ खेळायचे नाही तर म्हणावं माझ्या बरोबर. हिम्मत असेल ना तर समोर येऊन लढ. धागे काय टाकतेय, कानात आवाज काय करतेय, दिशांमध्ये काय गुरफटवतेय, काही फरक पडणार नाही. जाऊन सांग तिला या सगळ्या सापळ्यामध्ये मी अडकणार नाही म्हणावं. जा. साहेब, तुला काय वेगळं सांगायचंय? जा. साहेब चला. आणि विरोचकाला असं वाटतंय की देवी आई त्याला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. कसला सापळा? म्हणजे तिच्याबरोबर जे काही घडलं ती सांगत होती ना की जाऊन सांग देवी आईला, असं मागून वार करून काही होणार नाही, लढायचं असेल तर समोर येऊन लढ, हे असं कानात येऊन आवाज करून काही होणार नाहीये म्हणून. आणि असंही म्हणाली की विरोचक देवी आईच्या सापळ्यात अडकणार नाही, हे असं दिशांमध्ये गुंतवून काही होणार नाही असं म्हणत होते. दिशांमध्ये गुंतवून म्हणजे? बाबा, सगळं ठीक आहे ना? हां, ठीकच म्हणायचं. ती खोलीतच आहे का? हो, मला एक महत्त्वाची गोष्ट कळली, ती मी सांगायला आलोय. तुम्ही दोघं जण निघून गेल्यावरती रुपालीच्या हातात माझं कंपास होतं. म्हणूनच ती दिशांबद्दल बोलत होती. हे सगळं काय चाललंय ते कळतच नाहीये. आज सुद्धा रुपाली त्याच भिंतीजवळ जाऊन उभी होती, हातात होकायंत्र घेऊन. काल सुद्धा ती त्याच भिंतीजवळ जाऊन थांबली होती आणि ते सुद्धा असं विचित्र. चावी दिलेली गाडी कशी भिंतीवर जाऊन आदळते तशी. आज सुद्धा तिथेच गेली, पण होकायंत्र घेऊन. आपल्या घरातली ती भिंत दक्षिण दिशेला आहे ना? हो. पण या दक्षिण दिशेचा काय संबंध आहे? मुळात मला हे कळत नाहीये की विरोचकाला असं का वाटतंय की देवी आई तिला दिशांमध्ये गुंतवून ठेवते. खरंच देवी आई तिला दक्षिण दिशेला बोलवत तर नसेल ना? देवी आई असं का करेल? आणि मुळात देवी आईचं स्थान पश्चिमेला आहे, बाबोशी पश्चिमेला आहे ना. आणि साहेब, मला नाही वाटत देवी आई विरोचकाशी संवाद साधायचा प्रयत्न करेल. त्यासाठीच तर आपण आहोत ना आत्या. हो, म्हणजे देवी आई तिच्याशी संवाद साधणार नाही. पण मग तुम्ही जे म्हणालात की तिच्या कानात आवाज येत होता आणि हे दक्षिण दिशा, पण मग हे काय आहे? कोणीतरी विरोचकाला दक्षिण दिशेला बोलवत आहे. प्रश्न एवढाच आहे की कोण बोलवत आहे. त्रिनयने,
तू करतेस हे सगळं, तू करतेस ना, माझ्याशी खेळतेस तू. लपून वार करू नकोस. हिम्मत असेल ना तर समोर ये, समोर ये, समोर येऊन लढ या विरोचकाबरोबर. समोर ये. कोण आहेस तू? विरोचक. विरोचक मी आहे. मी तू आहे, तू मी आहेस. मूर्ख. तुला तुझ्या मनातले संदेश कळत नाहीयेत. काय झालंय कलियुगात तुला विरोचका? दक्षिण प्रयाण. दक्षिण प्रयाण. हो, दक्षिण दिशेला चालत राहायचंस. दक्षिण दिशेला. जोपर्यंत मी थांबायला सांगत नाही तोपर्यंत दक्षिण दिशेला चालत राहायचंस. काय 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 आहे काय दक्षिण दिशेला? विरोचका, तुझी शक्ती. तुझी शक्ती वाट बघतीये. तुझी शक्ती अमर्याद आहे. कलियुगात तुझ्या शक्ती विखुरल्या गेल्या आहेत. एक एक करून सगळ्या शक्ती परत मिळवायच्या आहेत. जेव्हा एक एक करून तू सगळ्या शक्ती परत मिळवशील तेव्हा तू सर्वशक्तिशाली अजेय विरोचक होशील. अजेय विरोचक. कॉफी? नाही, नको, इच्छा नाहीये. घरात राक्षस आहे म्हणून जगणं सोडायचं? मी घड्याळ आणते. नाही, नको मला. घरात राक्षस आहे म्हणून जगणं सोडायचं? Cheers.
हे घ्या. नेत्रा, मी काय सांगितलं होतं तुला? या युद्धात मी तुझा कोण आहे? सारथी. मी शेवटपर्यंत असणार आहे तुझ्यासोबत. तुझं हे जे काही चाललंय ते मला कळत नाहीये का? तसं नाहीये. मग कसं आहे? मला फक्त वाटलं की तुला वाटलं की तुम्ही ऑफिसला गेलात तर. काय मी ऑफिसला गेलो तर काय? अद्वैत ऐक. सॉरी 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 सॉरी. मी नंतर येतो. सॉरी सॉरी. तेजस ये. अरे काही नाही, ही म्हणाली की घरात राक्षस आहे म्हणून आपण जगणं विसरायचं का? म्हणून एवढं? अरे बर, मी हे फक्त बघायला आलो होतो की तुझी तयारी झाली की नाही. निघायचंय ना आपल्याला? हा मी तयार आहे. चल ना निघूया. चला. चल. एक मिनिट. तुला कसं कळलं मी पण आज ऑफिसला येतो? मीच सांगितलं त्यांना. तुम्ही दोघं एकत्र असलात तर बरं पडेल ना, म्हणून मीच कळवलं तेजस भाऊजींना. साहेब, मला सतत भीती वाटते की विरोचक पहिला हल्ला तुमच्यावर करेल. आणि तुम्ही घराबाहेर जाता याचा अर्थ असा होत नाही ना की विरोचक काहीच करणार नाही. तो विरोचक आहे, कधीही काही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो. म्हणून मी तेजस भाऊजींना सांगितलं तुमच्या बरोबर राहायला. तुम्ही सावध राहा सतत. आणि इथे मी आणि इंद्राणी आत्या आहोत. आम्ही विरोचकाकडे लक्ष देऊ. पण तुम्ही काळजी घ्या. काही होणार नाहीये मला. I love you. चल. आणि आपलं दार आहे ना, ते आतून पण लॉक होतं ना. करत जा. गेली कुठे? खाली नव्हती ती. बाबा, काय नाही, मी जस्ट इन्फॉर्म करायला आलो तुम्हाला की मी आजपासून ऑफिस जॉईन करतोय. अरे कशा करता? मी आणि तेजस मॅनेज करू ना. तू नेत्राजवळच थांब. बाबा, किती दिवस असं घरात थांबून राहू मी? आणि नेत्राचं सुद्धा हेच म्हणणं आहे की मी आता ऑफिस जॉईन करायला हवं. बरं ठीक आहे. बरं, मी ऑफिसला नाही जाते, मी घरीच थांबतोय. माझ्या काही मीटिंग्स आहेत, ते मी ऑनलाईन मॅनेज करेन. ओके. मी आणि तेजस निघतोय ऑफिसला. मी नेत्राला सांगून ठेवलंय, काही वाटलं तरी लगेच फोन करशील म्हणून.
अद्वैत, तू रुपालीला कुठे पाहिलंस? नाही. काय झालं? म्हणजे मगाशी आपण रूम मध्ये आलो होतो तेव्हा पाहिलं तेवढंच, परत नाही दिसली कुठे. हॉलमध्ये असेल किंवा किचन मध्ये असेल. नाही, खाली नाहीये ती. मी आत्ताच खालनं वरती आलो. काय? ती कुठे गेली चेक करायला हवं. तू नेत्राला कळव. मला सांगा, तुम्ही तिला शेवटचं कुठे पाहिलं होतं? शेवटचं इथेच. अगं आपण सगळेच होतो ना इथे. ती इथे विचित्र वागत होती, कानावर हात, आणि नंतर भिंतीकडे जाऊन आपटत होती बघ. तेव्हाच तिला शेवटचं पाहिलं. मी पण तेव्हाच पाहिलं. तेजस भाऊजी, तुम्ही तिला घराबाहेर जाताना पाहिलं होतं? हे बघ, आम्ही तुमच्या बेडरूममधून बाहेर निघालो, मग अद्वैत बाबांना भेटायला गेला. मी इथे हॉलमध्ये एकटाच होतो, पण मला नाही कुठे दिसली ती. नेत्रा, मी सगळीकडे शोधून आले पण ती कुठेच नाहीये. पण पॅसेजमध्ये हा तिचा फोन सापडला मला. तिचा मोबाईल घरात आहे. मग ती गेली कुठे? तन्मय कुठे आहे? तन्मय क्लासला गेलाय. मी फोन केला होता, तो सेफ आहे. तिचं नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. मी काय म्हणतो, जाऊ द्या, मरू द्या तिला. आपण कशाला तिला एवढं महत्व देतोय? मरवा दो आपणे तो हमें मज्जानी लाईफ. ए नाही 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 तेजस, फाल्गुनी, तिला असं लाईटली घेऊन नाही चालणार आपल्याला. तिच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवावंच लागेल आपल्याला. मी बघून येऊ का कुठे गेला ते? फाल्गुनी नाही, अजिबात नाही. आणि घराबाहेर तर अजिबात जायचं नाहीये. काकुमा विरोच्या घाबरून भागी गेला असतील ना. घाबरून पळून जाणाऱ्यातली नाहीये ती. आता तो घरात नाहीये ना. आपण तर सुटलो. आपण आता घरात मस्त फिरू शकतो. फाल्गुनी, नाही फाल्गुनी ताई, विरोचक कुठे गेलाय ते कळेल आपल्याला. पण तोपर्यंत आपण जे नियम ठरवले ते पाळायचे आहेत. तेजस, तू जा ऑफिसला. मी आज घरीच थांबतोय. अद्वैत सर, तुम्ही ऑफिसला जा. मित्र, पण तू आपलं ठरलंय ना. प्लीज तुम्ही ऑफिसला जा आणि तुम्ही दोघंही एकत्र राहा. नेत्रा, रिलॅक्स. आम्ही आहोत एकत्र. पण मला असं वाटतं की आम्ही घरी थांबणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही इथली अजिबात काळजी नका करू. इथे मी आणि इंद्राणी आत्या आहोत ना, आम्ही बघून घेऊ. तुम्ही प्लीज ऑफिसला जा साहेब. ठीक आहे. अद्वैत, नेत्रा आता एवढं म्हणते तर रिलॅक्स, जाऊया आपण. तुम्ही सगळ्यांनीच काळजी घ्या. आणि काही वाटलं, अगदी काही वाटलं तरी लगेच फोन करशील. हो. बाय. चल तेजस. अद्वैत, आपली नेत्रा पण किती कमाल आहे ना. म्हणजे बघ ना, आपल्या सगळ्यांचा विचार करणं जिथे थांबतं तिथे तिचं सुरू होतं. म्हणूनच मला खात्री आहे तेजस, विरोचकाचा अंत नेत्राच करेल. आणि तो दिवस आता लांब नाहीये. काय झालं, असं शांत का झालंस एकदम? काय तेजस, काय झालं? अरे खरंच काय नाही. तेजस प्लीज सांग, काय झालं? अद्वैत, कधी कधी वाटतं की माझा जन्म झाला नसताना तर जास्त बरं झालं असतं. सगळं काही नॉर्मल आहे असा विचार करा. घाबरू नका, आम्ही दोघी आहोत. आम्ही स्वयंपाकाचं बघतो. चला, खूप काम बाकी आहे. ती गेली कुठे? असेल इथेच कुठेतरी. नवीन काहीतरी प्लॅनिंग सुरू असणार तिचं. घरापासून लांब जाऊन तिला काही साध्य करता येईल असं वाटत नाही मला. आपण वाट बघूया. जे काही आहे ते कळेलच.